काँग्रेस कमिटीच्या वतीने मनरेगाच्या दशपूर्ती निमित्त राज्यस्तरीय मेळाव्याचे औरंगाबादमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या दशपूर्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, रोजगार हमी योजनेचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष केशवराव अवताडे, प्राध्यापक जयदेव डोळे यांच्यासह काही मान्यवरांची उपस्थिती होती। सरकारने दुष्काळी भागाकडे दुर्लक्ष केले आहे। महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असताना शासन मदत देत नाही, असे मत अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले। चर्चा सत्राच्या माध्यमातून मनरेगाच्या दशपूर्ती समारंभाच्या या औचित्य साधून या ठिकाणी जे काही मार्गदर्शन झालं त्यातून खऱ्या अर्थाने काँग्रेसने जी काही देशामध्ये चांगली कामं केली, चांगली या अर्थाने की समाजातील दुर्बल गरीब माणसासाठी मागेल त्याला काम या हेतू या घोषवाक्याच्या खऱ्या अर्थाने ही योजना ज्यावेळेस आणल्या गेली त्यावेळेस मागेल त्याला काम 365 दिवस मिळालं पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्र हे देशातलं अग्रेसर राज्य राहिलं की रोजगार हमी योजना 1972 मध्ये या राज्याने आणली। 1972चा भीषण दुष्काळ या महाराष्ट्राने पाहिला आणि एवढ्या अवघड परिस्थितीमधून जात असताना महाराष्ट्राला एवढी तीव्र झळ या दुष्काळाची पोहोचली होती। तशाही परिस्थितीत आपण गेलो, या गरीब माणसाला खऱ्या अर्थाने त्याला मदत करण्याची भावना, सरकारची तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही, पण त्या गरीब माणसाला हाताला काम मिळालं पाहिजे या हेतूने योजना 1972 ला वि.स. पागे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आणि त्यानंतर केंद्र शासनाने महात्मा गांधींच्या नावाने मनरेगाची सुरुवात केली। त्या योजनेला 10 वर्ष मनरेगा या ठिकाणी पूर्ण होत आहे। त्या नेतृत्वाने सुरू केलेली योजना जिला 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि औरंगाबाद मध्ये होणारा कार्यक्रम याला विशेष महत्व या करता आहे की आजचा भीषण दुष्काळ सर्वात जास्त तीव्रता कुठे असेल तर ते मराठवाड्यामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये आज या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, आजची दुष्काळी अवस्था आणि या अवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुढची पावलं टाकत असताना ही योजना कशा पद्धतीने यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे, राबवली जाईल आणि हे सरकार राबवत नसेल या सरकारला योजना राबवण्यावर भाग पाडू म्हणून आजची ही सुरुवात आहे असं मला वाटतं। राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की दुष्काळ असूनही सरकार निष्क्रिय आहे, शासनाने शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे असे मत माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, अश्विनीताई कुलकर्णी, जयदेव डोळे यांनी व्यक्त केले। देशाने ज्यावेळी हा कायदा स्वीकारला त्यावेळी महाराष्ट्रातून ही संपूर्ण योजनेच्या बाबतीतली माहिती संकलित करण्याचं काम आणि त्या कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करताना त्या संबंधीची लागणारी संपूर्ण जी माहिती आहे त्यामध्ये प्रामुख्यानं हर्षवर्धन पाटील साहेबांची भूमिका आहे। त्यामुळे सगळ्या तज्ञ लोकांची भाषणे या निमित्तानं आपण सगळ्यांनी ऐकली आहे। खरं म्हणजे आज या दशकपूर्तीचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करताना आज या योजनेचं वास्तव्य काय, मगाशी जयदेव डोळे साहेबांनी सांगितलं की मुळातच काँग्रेस सरकारनं सुरू केलेल्या सर्वच योजना ज्या लोकोपयोगी आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत, त्याला एक वेगळं स्वरूप देऊन त्यात भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये दिवाळखोरी निघाली, बुडभर लोकांचा फायदा झाला, अशा प्रकारचा घोषा माननीय प्रधानमंत्र्यांनी लावला आणि प्रत्येक योजनेला कुठे ना कुठं त्या ठिकाणी एक तर योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला किंवा त्या योजनेचं नाव बदलून जसं आज महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार हे रोज तुमचं वाजवलं जातं, पण ती आपल्या काँग्रेस सरकारची योजना होती। महात्मा फुले जल अभियान योजना जी होती तिचं आता रूपांतर करून आता जलयुक्त शिवार अशा प्रकारचा त्याचा आपण
मार्केटिंगचा फंडा मोठा आहे. आपण योजना पुष्कळ राबवल्या, परंतु आपलं मार्केटिंग कमी पडलं. कारण आपण तितक्यावर सत्तेत राहिल्यामुळे आपला असा भ्रम झाला होता की आपण कायमस्वरूपी सत्तेत राहायला आलेलो आहोत, आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये जाण्यामध्ये आपण दुर्दैवाने कमी पडलो. काँग्रेस पक्षातर्फे मराठवाड्यात औरंगाबादला हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो ह्या वर्षी घेतलेला आहे 2016मध्ये, जेव्हा की सलग 3 वर्ष महाराष्ट्र दुष्काळ अनुभवत आहे. ह्याचं औचित्य खूप मोठं आहे. रोजगार हमी योजना जी आपण राष्ट्रीय पातळीवरची म्हणतो, त्याला आज 10 वर्ष पूर्ण आपण रोजगार हमी योजना अनुभवलेली आहे. तरीसुद्धा रोजगार हमी योजना आणि ही आत्ताची जी मनरेगा आहे ह्याच्यात काही आमूलाग्र बदल आहेत, ते पण आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. जरी इतर राज्यांमध्ये ही योजना 100 दिवसाची असली तरी महाराष्ट्रासाठी आजही त्याची सगळी क्लॅरिटी, त्यासाठीचे सर्व GR हे ह्या काळात पुढे आलेले आपल्याला दिसतात. 2011, 12, 13, 13 मध्ये सर्वात जास्त प्रमाणात GR आपल्याला या योजनेचे पुढे आलेले दिसतात. आपल्या नेत्या श्रीमती सोनिया गांधींनी त्या काळामध्ये दुष्काळाचा दौरा केला. मानला आल्या होत्या, खटावला आल्या होत्या, मराठवाड्यात आल्या होत्या, विदर्भामध्ये आल्या होत्या, धुळे नंदुरबारच्या भागामध्ये सुद्धा श्रीमती सोनिया गांधींचा दौरा झाला. आणि त्या काळामध्ये आपण चव्हाण साहेब, आपण 17 लाख लोकांना आपण काम केलं. 17 लाख लोकांना कष्ट होते आपल्याकडे. रोजचं आपण रोजगार हमीचं पेमेंट 9 कोटी रुपयाचं करायचं. एका दिवसाचं रोजगार हमीचं पेमेंट 9 कोटी व्हायचं. आम्ही अधिकाऱ्याला सांगायचो, मागं त्याला काम आहे, त्याला काम द्या, नंतर त्याला मान्यता आपण देऊ. जिथं जिथं म्हणून कामं देता येतील ती कामं देण्याचा प्रयत्न केला. आणि या दुष्काळामध्ये सुद्धा मी अभिमानानं सांगेल, एक सुद्धा भूक बळी या काँग्रेसच्या कालखंडामध्ये होऊ शकला नाही. त्याला केवळ रोजगार हमी योजनेच्या संदर्भाचं काम होतं. एकेकाळच्या एका सरकारचा कार्यक्रम एका पक्षाचा होऊन बसला. ही वेळ कधी यायला नाही पाहिजे, कारण गोरगरीब, वंचित, उपेक्षित सर्व नागरिक हे कुठल्या पक्षाच्या अधीन नसतात, तर ते सरकारच्या अधीन असतात. त्याच्यामुळे सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सरकारनं त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. ते झालेलं नाही. महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रानं आज फक्त पानभर या कार्यक्रमाची शेती आणि शेतीवरचा अवलंबून असलेला शेतमजूर आणि शेतकरी यांची अत्यंत बिकट अवस्था आहे. या बिकट अवस्थेमध्ये मनरेगावर एक मोठं चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत. असं का होतं? मग असे अब्दुल सत्तार म्हणाले, बाकीचे वक्ते म्हणाले की जाणीवपूर्वक ह्या गोष्टी बंद करण्याच्या किंवा त्याचं नरडं दाबण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे. याचा अर्थ असा की जो ज्या पक्षाचा मतदार असतो, ज्या पक्षाचा तो सहानुभूतीदार असतो, त्या सहानुभूतीदाराला जर वंचित ठेवलं तर साहजिकच त्याचा राग त्या पक्षावर होतो आणि मग कदाचित तो मतदार जर वळला तर सध्याच्या राज्यकर्त्यांच्या पक्षाकडे तो वळू शकतो. हे एक राजकारण झालं. त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी भाषण पण केलं होतं की ही जी कबरीसारखी असलेली, अस्तित्वात असलेली जी काँग्रेस पक्षाची देण आहे, ती देण मी बंद करणार नाही.